दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर निहाल इस पर गेंदबाजी करने के लिए तैयार है। टप्पा खाते गेंद नीचे रही और साइड पर खेलने का प्रयास किया गया था। गेंद और बल्ले के बीच इतना अच्छा तो संपर्क नहीं है। लेग बैक का इशारा अक्षय निर्मल द्वारा और मिस्टर इस्ट्रा से बिल्कुल आगाज हुआ है। स्कोर 1 रन। प्रतियोगिता का आज का बहुत ही महत्वपूर्ण दिन है। आज ग्रैंड फिनाले है नॉर्थ स्टार चषक 2025 का। गेंदबाजी करने का निहाल, टप्पा खाते उच्चार मिला था काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और इस बार गेंद को खेलने का प्रयास नहीं किया गया। पहली गेंद अगर देखें तो टप्पा खाने के बाद थोड़ा बीच मैदान में जो शॉट खेला गया था गौरांग का ये शॉट है। अगर एक्शन रिप्ले देखेंगे टेनिस के डॉट इन पर तो टप्पा खाने के बाद उछाल था, तेज तर्रार गेंद थी, बाउंसर डाला गया था और गेंद डबल लगी है बल्ले को। प्रकाश सिंह अपना खाता नहीं खोल पाए। गौरांग एक पर खेल रहे हैं। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। निहाल तो सब अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। राइट पर खिलाड़ी है, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी कवर पर मौजूद, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर तैनात। कट करना चाहते थे, इस बार स्क्वायर कट करने की कोशिश बैटर द्वारा। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज निहाल। बहुत ही बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है इनका। टप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं इस वक्त निहाल तिसामत की गेंदबाजी। टप्पा दोबारा ऑफ स्टंप के काफी बाहर। धनंजय बिंताड़े रोड एंड से गेंदबाजी करने के लिए तैयार। स्टार्ट अच्छा किया गया।
पहली गेंद धनंजय बिंताड़े की। बल्लेबाज संघर्ष करने पहले मुकाबले में रन नहीं आ रहे, जैसे कि हम चर्चा कर रहे थे, धूप खिली हुई है, आज बारिश की संभावना ज्यादा नहीं लग रही है। हवा में गेंद बहुत ऊपर चली गई, गेंद के नीचे चतुर आ रहे हैं, क्या ये कैच हो जाएगा? बहुत ही सुंदर कैच, धनंजय को सफलता मिली है, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया है। लेकिन भी थोड़ा सा बाहर चले गए थे इस शॉट को खेलने के लिए बैटर, और रूम बनाकर खेलना चाह रहे थे। फॉलो अच्छा किया धनंजय ने, ऑलराउंडर खिलाड़ी है, और पुण्य नगरी में जो बहुत सारे प्रीमियर लीग होते हैं ना, उसमें ये सबसे पसंदीदा खिलाड़ी है, अच्छा कंट्रीब्यूशन भी रहता है। नंबर 3 पर बैटिंग करने के लिए आ रहे हैं संकेत, बल्लेबाज आउट हुए हैं प्रकाश सिंह, गौरांग के ऊपर धारदार है और की जरूरत। स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है, टाई पैकर सिद्धेश चिलेमन ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, तो गेंदबाजों ने अभी तक तो बिल्कुल सही साबित किया है। निगाह रहेगी इस मैच में गौरांग के ऊपर, और अब नंबर 3 पर मौका मिलेगा संकेत के लिए। बहुत बड़ा अवसर इनके लिए भी है। टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। स्ट्रोक था बैट
साई चतुर, रोहित नार्वेकर यांच्यावर देखील नजरा असतील. पण पाहूया जो उलटफेर पहिल्या डावात केलेला आहे सम्राट अजय 11 या संघाने, गोलंदाज तशाच ऊर्जेनं तशाच हिमतीनं गोलंदाजी करतील का? जी हाँ, ये भी एक बार फिर चर्चा का सब्जेक्ट रहेगा. जिस तरह से आपने बैटिंग के बारे में बात की, आज बल्लेबाजी बिल्कुल स्ट्रांग है. करण मोरे, इसके साथ अगर महेश नानगुडे, धनंजय बिंताड़े बल्लेबाजी कर सकते हैं, वासी बल्लेबाजी कर सकते हैं. विनायक मोहिर के लिए ये जो ग्राउंड है बिल्कुल गजब की थी. सन्माननीय दीपक पाटणेकर साहेबांचं आगमन झालेले जनकल्याण संघटनेचे, जनमित्र संघटनेचे अध्यक्ष आणि इतकेच चांगले क्रिकेट रसिक आयोजक त्यांचं मनपूर्वक स्वागत. जनमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय दीपकजी पाटणेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चला जास्त वेळ न घेता आपण सामना सुरू करायला हवा. 8 सामने आहेत आज. काल आपण एकही सामना षटक कमी न करता खेळला नाही. सर्व सामने 5-5 षटकांचे झाले. त्याचमुळे आज सुद्धा 5-5 षटकांचे सामने व्हायला हवेत, हा दृढ निश्चय आयोजकांनी घेतलेला आहे. भांडूप स्ट्रायकरचे कॅप्टन पोहोचलेले आहेत, राहुल आलेत. भांडूप स्ट्रायकरचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. चला रेड डेव्हिल्स नोएडा, आपण देखील लवकरात लवकर आपली येण्याची नोंद करायची आहे, कारण टॉस झाला पाहिजे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. स्वप्नील मोरे, स्ट्रायकर एंडला महेश नानगुडे आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला आपण करण मोरेला पाहतोय. 65 धावांचं लक्ष्य आहे. रिक्वायर्ड रन रेट इज 13 आणि त्याचमुळे पहिल्या 2 षटकांवर दोन्ही संघांचं लक्ष असेल, ज्यावर सुरुवात खूप महत्वाची असते. क्रिकेट टीम गेम आहे. सन्माननीय नरेशजी सावंत यांचं आगमन झालंय, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सन्माननीय नरेशजी सावंत, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आणि या नरेशजी सावंत, राम सावंत त्यांचे बंधू नरेशजी सावंत या. आता बंधू प्रेम दिसेल, पण मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडीची सुरुवात दिसते. महेशने खेचलाय पहिल्याच बॉलवर ताकदीचा, टायमिंगचा, तंत्रशुद्धतेचा षटकार. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले पहा. पहिला चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आणि खूप छान पद्धतीने लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. नाव पण माझंच असेल, चर्चा पण माझंच असेल आणि मार्केट पण माझं असेल, हे सांगतोय इथे आता सर्वांना निक्षून महेश नानगुडे. हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि तरी देखील त्यांची रीच किती आहे ती रीच पाहायला मिळाली. बघा बॅट्सविंग ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला ऑन ड्राईव्ह करत असताना एरियल रूट देऊन लॉंग ऑनला डिस्पॅच केलंय. आणि बघा जसा मी उल्लेख केला होता, साधा इतका चांगला स्ट्रोक खेळूनही तो नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर ते हावभाव दिसत नाही. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे ताई पॅकर श्रीतेज 11 साठी. बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा. ऑनफिल्ड अंपायर्स सादिक राजापूरकर सर
स्ट्रायकर्स एंडला अक्षय निर्मल सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण जय पवार सरांना पाहतोय. पंचांची भूमिका विशेषतः पावसाळी क्रिकेटमध्ये महत्त्वाची आहे. पूर्ण दिवसभर त्यांना 3 निर्णय द्यावे लागतात, ऊन असो पाऊस असो. ऑन साइडला आडव्या बॅटने लपेटला आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, पण मिळते फक्त एकच धाव. डिक्लेरेशन झोन मध्ये ही एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 8 वर. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. महेश नानगुडे यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. पुढील सामना चला रेड डेव्हिल्स नोएडा आणि भांडूप स्ट्रायकर्स. आपण कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आणि आता हे परिवर्तन. स्वप्नील मोरे चॅलेंज एक्सेप्ट करतोय. चॅलेंज एक्सेप्ट केलाच पाहिजे. जर आपण चॅलेंज एक्सेप्ट केला नाही तर मग तुम्हाला ती जिंकण्याची चव चाखता येत नाही. आणि आता तो चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे स्वप्नील मोरेने. हा पहिला डॉट येतोय या षटकातला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता ही पॅकर श्रीतेज 11ची बिनबाद आत. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून सज्ज होतोय गोलंदाज स्वप्नील. फ्लिक ऑफ द रिस्ट बट ओनली 1. फटके चांगले आहेत पण या रिस्ट्रिक्टेड ग्राउंडवर ते बिहाइंड द विकेट तुम्ही कितीही नेत्रदीपक फटके सजवले तुम्हाला फक्त एकच धाव मिळणार आहे आणि ती एक धाव मिळते महेश नानगुडेला. धावसंख्या 9. पुन्हा एकदा कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नव्हतं पण बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. स्टॉप केला जाईल डीप मध्ये, तोपर्यंत सिंगल होते. कंप्लीट स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकवर आता करण मोरे पोहोचतायत. साई आयोजनामध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. ऑनस्क्रीन आपण साईला पाहताय. नॉस्टा चषकामध्ये ही सर्व युवक मंडळ आणि सिद्धेश्वर बॉयची जी पूर्ण टीम आहे सातत्यानं चांगलं क्रिकेट देण्याचा त्यांनी विडा उचलला आणि मागच्या कित्येक वर्षांपासून ते आपण पाहतोय. कित्येक क्रिकेटपटू घडले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. नवोदित खेळाडूंना घडवण्यासाठी नॉस्टा चषकाला ओळखली जातं. स्वप्नील मोरे बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 5 चेंडू. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आला पण पुढच्या 4 बॉलवर फक्त 4 धावा स्वप्नीलने खर्च केलेल्या आहेत. यालाच म्हणतात बाउन्स बॅक बाय स्वप्नील मोरे. ओव्हर द विकेट सज्ज होत आहेत. करणचा हा बॉल फोर्स केलाय. मिस टाइम आहे. षटकार खेचायचा होता पण कॅच ड्रॉप. गोल्डन डक वर बाद होता होता राहिले. संकेत यांनी कॅच ड्रॉप केला आणि ह्या कॅच ड्रॉप नंतर करण मोरेचा अप्रोच पाहण्याजोगा असेल. बघा इतकाही कठीण होता. बॉलवर पोहोचले होते. हातांची ओंजळ व्यवस्थित बंद झाली नाही आणि त्याचमुळे कॅच सुटलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11. एकही गडी न गमवता टाई पॅकर श्रीतेज 11. मैंने जब पहले ओवर का खेल समाप्त होता पहले पारी में तो 4 रन बहुत ही बढ़िया गेंदबाजी निहाल की रही थी और स्वप्निल मोरे के पहले ओवर में स्कोर है 11 रन और एक विकेट आपको मिल सकता था. आप जब ये कैच लेने की कोशिश करें तो आपका जो बॉडी का बैलेंस खास करके आपके हाथ जो लेफ्ट साइड की तरफ चले गए थोड़ा सा जो बट आपके जो टेक्निक तो खराब हो गया और उसके कारण देखिए एक विकेट मिल सकता था आपको. वो विकेट आपने खो दिया. मतलब यहाँ एक बार फिर एक अवसर था वो आपने खो दिया है. और नेक्स्ट बात का टॉस. रेड डेविल्स नोएडा टीम कैप्टन आइए अपोनेंट टीम के कप्तान हमारे साथ जुड़े हुए हैं. पहले ओवर के बाद स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के. कालचा मोठा अपसेट कुठला होता तर साजन पाटील अँड उमेश 11. साजन पाटील आणि उमेश 11 जो सुमित ढेकळे यांचा संघ होता. 4 चेंडू 19 धावांची गरज असताना रहाटेने जे 3 षटकार खेचले होते त्यासमोर एक बलाढ्य संघ स्पर्धेच्या बाहेर गेला. आज देखील आपण पाहिलं तर सम्राट अजय 11 संघाकडून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात पाहायला मिळाली. ताई पॅकर श्रीतेज 11 हे 2 बलाढ्य संघ एकत्र येऊन खेळत आहेत. करण मोरे 1 धावेवर आता स्ट्रायकर एंडला. टर्न आहे, व्हेरिएशन आहे, अँगल आहे आणि चांगलं यष्टीरक्षण आहे. पहिला बॉल डॉट येतोय पण आता फलंदाजाने चॅलेंज केलेलं आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे आणि त्याचा वापर ताई पॅकर फलंदाज करण मोरे करतायत. भांडूप स्ट्राइकर टीम के कप्तान और रेड डेविल्स नोएडा टीम के कप्तान के लिए मैं दरख्वास्त करना चाहूँगा टॉस के लिए आई है. टीपी एम्पर का वो डिसीजन जरूर आएगा लेकिन फिलहाल अब देखते हैं कि वो वाइट बॉल है या नहीं. टीपी एम्पर का सिग्नल बहुत इंपॉर्टेंट. व्हाईट बॉल आहे ऑन स्क्रीन. चला रिव्ह्यू रिटेन बाय बॅटिंग साइड. तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं आता तो आपण दिलेला आहे. जय पवार सर तुम्हाला पाहायला मिळते तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. टर्न जबरदस्त आहे. अमर सिंग काल आपण रोहित यादव यांना पाहिलं फिरकीचा जादूगार. त्यांचे बॉल देखील तितकेच टर्न होताना आपण पाहिले होते. आज देखील अमर सिंग यांचं ते टर्नचं तंत्र आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर त्यांनी करण मोरेला जवळपास संभ्रमात टाकलं होतं पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. पंचांच्या निदर्शन आलं. व्हाईट बॉलचा इशारा.
आणि यावेळेस बॅकफुटला सरकत असताना क्रॉस बॅटर खेळून बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय आणि आता सुरू झालाय द करण मोरे शो। ये शॉट आप देखिए टेनिस के डॉट इन पर किस तरह से खेला गया। करण मोरे का जो टेक्निक की अब चर्चा कर रहे थे ना, देखिए छोटे कद के खिलाड़ी है, लेदर बॉल का बैकफुट पर इंतजार किया और उसके बाद में शॉट पुल किया था बाउंड्री लाइन के बाहर। खूबसूरत स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक करण मोरे का और कीप स्कोरिंग, कीप स्माइलिंग करण मोरे। पुन्हा एकदा टर्न आहे, बाहेरच्या दिशेने बॉल रोटेट होतोय। ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडलेला आहे। बॉलिंग साइड सम्राट अजय इलेव्हनची चांगली आहे। पहिल्या षटकात स्वप्नीलच्या वतीने तेच पाहायला मिळालं। आता अमरसिंग देखील तसंच प्रदर्शन करतोय। आतापर्यंत 18 धावा धावफलकावर। बॅटची लिडिंग एज आणि दरम्यान आता आपण पुन्हा एकदा करण मोरेने रेफरल घेतलेला आहे। गोलंदाजीच्या शैलीवर त्याला आक्षेप जाणवलेला आहे आणि आता पुन्हा एकदा बिझी होतील जय पवार सर। टीवी अंपायर बिल्कुल वहां से वो आवाज भी आ रही है, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग। रेड डेविल्स नोएडा टीम कैप्टन भांडुप स्ट्राइकर टीम कप्तान आइए टॉस के लिए। अब ये देखा जाएगा कि क्या इनका एक्शन जो है बॉलिंग जब आप कर रहे हैं तो वो सही है या नहीं, उसके बारे में चर्चा हो रही है। टीवी अंपायर का क्या सिग्नल वो देखा जाएगा। जय पवार कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। युवक मंडल जनमित्र फाउंडेशन सिद्धेश्वर बॉयज द्वारा नॉर्थ स्टार चषक 2025। मनीष, इस मैच में बहुत सारे ट्विस्ट आ रहे हैं। बघा, जिंकायचं प्रत्येकाला आणि त्याचमुळे ज्या काही रिसोर्सेस आहेत, ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदीचा वापर प्रत्येक जण करतोय। एक रिव्ह्यू आहे आणि हा नो बॉल आहे। नो बॉल आहे आणि रेफरल ताई पॅकर्स श्रीतेज 11चा सक्सेसफुल झालेला आहे। नो बॉल दरम्यान काही पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांचा मी राजेशजी भट यांचं आगमन व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत। जनमित्र फाउंडेशनचे सन्माननीय राजेशजी भट यांचं आगमन मुख्य मंचावर होते, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। वेलकम राजेशजी। दरम्यान जसा तो कॅच कंप्लीट झाला, करण मोरेने रिव्ह्यू घेतला आणि बघा यालाच म्हणतात अनुभव। इतक्या कमी वेळामध्ये जे काय घडलंय त्याचं अॅनालाइज करताना आपल्याकडे जो एक रेफरल आहे तो यूज करायचा आणि तो यूज त्यांनी केला आणि सक्सेसफुल झाला सुद्धा। धावसंख्या 19 आहे। पुढचा बॉल फ्री हिट असेल। 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत अमरसिंगच्या या षटकाचा। 19 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे त्यापैकी क्षितिज 11 या संघाला। महेंद्रजी गुरव आणि गणेशजी बारे म्हणजे स्वामी म्हणतात ना की अशक्य ही शक्य करतील स्वामी, तर ह्या दोघांची नेहमीच खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी राहिलेली आहे। बघा, मी सर्व या युवक मंडळाचा उल्लेख करतोय, म्हणजे युवक मंडळामध्ये सर्व अनुभवी चेहरे आहेत, ज्यांनी क्रिकेटचं भलं जाणलेलं आहे, क्रिकेट कसं खेळायला हवं ते त्यांना माहिती आहे। आणि त्यामुळे एकूण एक सदस्य जर एकत्र आले तर या मैदानावर वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। लवकरच तुम्हाला व्यावसायिक स्पर्धा पाहायला मिळेल, लवकरच तुम्हाला कांदिवली प्रीमियर लीग स्पर्धा पाहायला मिळेल, लवकरच तुम्हाला दहीहंडी महोत्सव याच मैदानात पाहायला मिळेल। तर सातत्याने वर्षभर व्यस्त असलेलं आहे जनमित्र फाउंडेशन, युवक मंडळ, सिद्धेश्वर बॉयज, ही सर्व मंडळी नेहमीच समर्पित राहिलेली आहे विविध कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसाठी। दरम्यान 19 धावा आहेत। खेळ थोड्या वेळासाठी थांबलाय। आपण पाहतोय नॉर्थ स्टार चषक भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025। टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स पोहोचलेले आहेत। आपण करूया टॉस। दरम्यान खेळ थोड्या वेळासाठी थांबलाय, आपण टॉस देखील कंप्लीट करूया। दोन्ही कॅप्टन्स पोहोचले आहेत, भांडुप स्ट्रायकर्स आणि रेड डेव्हिल्स नोएडा। चला, दोन्ही कॅप्टन्स आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम। या सन्माननीय राजे मिश्रा साहेब आपल्या सोबत आहेत, अपना फल बाजार चे राजे मिश्रा, तसेच राजेश भाई आहेत,
आणि राजेशभाई सोबतच दीपक भुलानी साहेब देखील आहेत. या दीपकजी आपण मध्ये या, आपण कृपया मध्ये या आणि आपण कॉइन स्पिन करायचा आहे. हु विल गोइंग टू कॉल? चालेल, चला भांडूप स्ट्रायकरचे कॅप्टन देतील कॉल. स्पिन दी कॉइन. या दीपक पाटणेकर साहेब आपण देखील यायचे. अमर परुळेकर साहेब आपण देखील या. बघा हा मंच पाहुण्यांचा आहे, हा तुमचा आदर आहे, आपण आदराचा स्वीकार करायचा आहे. चला स्पिन द कॉइन सर. हे इट इज अ कॉल अँड नो, परत आपण स्पिन करतोय, म्हणून मी बघण्याच्या अगोदरच सांगितलं, परत आपण स्पिन करतोय. चला या. हे इट इज अ कॉल अगेन बट दिस टाइम टेल्स. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच रेड डेव्हिल्स नोएडाने नाणेफेक जिंकली. निर्णय काय असेल? सर आम्ही बॅटिंग करू. काल पाहिलं, कारण हे एनालाइज खूप महत्वाचं आहे, घरचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. हो सर बघितलंय, विकेट चांगलीच आहे आणि बॉलरला पण ॲडव्हान्टेज आहे. आता बघू आता आमचे बॉलर आणि बॅट्समॅन काय करतात. बघा जेव्हा व्यावसायिक संघाचा आपण आढावा घेतो थोडंसं कठीण असतं हे ओळखणं की तुमची बॅटिंग स्ट्रॉंग आहे की बॉलिंग साईड स्ट्रॉंग आहे. ॲज अ कॅप्टन तुला काय वाटते? सर दोन्ही साईड म्हणजे बॅटिंग बॉलिंग बोला दोन्ही पार्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. कारण की दोन्ही पार्ट म्हणजे बॅट्समॅननी जर 100 पण केले तर बॉलरने नाही थांबवलं तर फायदा नाही ना बॅटिंगचा. तर म्हणून माझ्या हिशोबाने तर आमची तर बॅलन्स साईड आहे आणि कॉम्बिनेशन चांगलं आहे आमचं. या अगोदर नॉस्टर चषक खेळला आहेस आणि खेळला असशील तर अनुभव कसा राहिलाय? हो सर, गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन होतो. व्हेरी गुड. मग आता चॅम्पियनशिप डिफेंड करायचा. ऑल द बेस्ट फॉर इट. येस बांटू, कारण मुंबई किंग्स चॅम्पियन्स होती. चला या भांडूप स्ट्रायकर्स आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, तर निर्णयाकडे कसं पाहतोयस? आम्ही पण फिल्डिंगच करणार होतो, पण ठीक आहे टॉस हारलो, पण जे पाहिजे होतं ते भेटलं. जेव्हा व्यावसायिक संघासमोर आपण खेळतो तेव्हा जास्त लोक आपल्याला पाहतात. तुमचा संघ सुद्धा व्यावसायिक आहे नो डाऊट, पण जेव्हा आपण व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्या परिसरातील खेळाडूंना एकत्र घेऊन खेळतो तर ते एक बॉन्डिंग स्ट्रॉंग असते. त्या बॉन्डिंगचा फायदा होईल? नक्कीच होईल. आम्ही सगळे एकत्र आता 5-6 टुर्नामेंट खेळतोच आहे आणि भांडूप स्ट्रायकर आधीपासूनच तेच प्लेयर आहेत, तर कॉम्बिनेशन तर चांगलंच आहे. प्रयत्न करू, चांगलं खेळू. दबावाबद्दल काय सांगतील? आपण मैदानाच्या म्हणून चर्चा करणं सोपं आहे की दबाव नसतो खेळाडूवर, पण मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर ऑटोमॅटिकली तो दबाव येतो. तर कसं पद्धतीने फेस करता प्रेशरला? प्रेशर तर इम्पॉर्टंट पार्ट आहे क्रिकेटचा. प्रेशरमध्ये जो चांगला खेळेल त्याच्या बाजूने मॅच जाते, तर प्रयत्न करतो की प्रेशरमध्ये चांगला परफॉर्म करू. व्हेरी गुड, ऑल द बेस्ट फॉर इट. तर रेड डेव्हिल्स नोएडा सगळ्या नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि भांडूप स्ट्रायकर्स या संघाला करायचं क्षेत्ररक्षण. दुरी सगळ्यांची देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपण हा tencricket.in वर पाहतोय नॉर्थ स्टार चषक. तर आमच्यासोबत गणेश बारे आहेत. आपण गणेश बारे यांच्याशी चर्चा करूया. गणेश सर, कशा पद्धतीचं नियोजन पूर्ण वर्षभर आपण व्यस्त असता आणि संघटना काय असते ते तुमच्याकडून शिकायला मिळतं, कारण तुमची मैत्री आहे आणि तुम्ही एक मैत्री दिनाच्या निमित्त काय संदेश द्याल आपल्या सर्व मित्रांना? असं आहे की युवक मंडळाचा हा ही जी स्पर्धा आहे त्यामध्ये जनमित्र फाउंडेशन आमच्याबरोबर सोबत आहे आणि जनमित्र फाउंडेशनची एक टॅगलाईन आहे आमची, मित्राची हाक आणि जनमित्राची साथ. आम्ही मित्राच्या हाकेला धावून जाण्याचा प्रयत्न करतो. महेंद्र गुरव ते युवक मंडळाचे सदस्य आहेत. सिद्धेश्वर बॉईज युवा मुलांचा एक संच आहे. मग अगदी युवा, आम्ही थोडे मध्यमवयीन, त्याच्यापेक्षा अनुभवी असे सगळेच लोक मिळून, ज्याला मैत्री कशाला म्हणतो आपण, रिलेशनशिप घट्टपणे जे एकत्र असतो. आणि आम्ही सगळ्यांचं नेतृत्व पूर्वी आणि आताही आमचे जनसेवक गोपाळ शेट्टीजी यांच्या माध्यमातून हा पूर्ण परिसर जो हिरवागार दिसतोय आणि जो आपल्याला इतकी मैदानं या पूर्ण परिसरात आहेत, त्यातून युवक जो आहे आता तुम्हाला पाहतोय, त्याला स्वतःला युवक जो असतो तो ही इज एक्झ्युबरंट. He wants to express his energy and the best place to express is on the playground. त्याला त्याच्यात जी रग आहे ती कुठेतरी अशी जिरली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मराठा जो असतो ना, तो त्याच्यामध्ये ती रग असते आणि तीच एक्सप्रेस होताना मैदानांची खूप आवश्यकता असते. आणि ही मैदानं ही प्राणवायू तर आहेतच, या युवकांसाठी पण एक प्राणवायू आहेत. बाजूच्या मैदानात तुम्ही छोटंसं मैदान आहे पण तिकडे 400-500 लोक खेळत आहेत, ती इथे खेळत असतात शनिवार रविवारी.
मग आपण त्यांना ती मैदानं मोकळी करून दिलेत. पोयसर जिमखाना असेल, बाळासाहेब ठाकरे असेल, इकडे पुढे प्रमोद महाजन क्रीडा संकुल होतं आहे. तर या मैदानामध्ये आम्ही डे नाईट क्रिकेट करतो नॉर्थ स्टार, तेव्हा 4 दिवसाचा कार्यक्रम असतो. खूप जबरदस्त या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळतो. आणि मला असं वाटतं की युवक मंडळ नेहमीच आम्ही युवकांना प्रोत्साहित करतो. मग दहीहंडी करतो, या ठिकाणी आम्ही दसऱ्याचा कार्यक्रम करतो, जेव्हा आम्ही एक संदेश देतो कि असत्य किती पावरफुल असेल, बुराई कितनी भी पावरफुल होगी, विजय हमेशा सत्य का होता है, हा संदेश आम्ही या ठिकाणून दसऱ्याच्या दिवशी देतो. आम्ही होळीचा कार्यक्रम करतो, ज्यात सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील सगळ्या माता भगिनी भाविक येतात आणि आपल्या पूजा अर्चा करून सगळे जे काही दुःख आहेत, जे काही त्यांच्या मनातली जे काही भावना आहेत, जे काही मनातले अशा कटू भावना आहेत, त्या सगळ्या त्या होळीमध्ये दहन करण्याचा कार्यक्रम करतो. आणि अशा पद्धतीने पावसाळी रबर बॉल आता आपण सुरू केला. पवन गुरव आणि टीमचं असं म्हणणं होतं की एक मोठा स्पान होतो की ज्याच्यामध्ये स्पर्धा होत नाही, आणि आता पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये सगळे मोठे संघ खेळत आहेत आणि सगळे मोठे खेळाडू पण खेळत आहेत. पूर्वी काही खेळाडू खेळत नव्हते, त्यांना वाटत होतं की आपण लेदर बॉल खेळतोय, मग टेनिस बॉल खेळतोय आणि आणखीन खाली रबरवर उतरायचं, तर खूप लोकांना ते पटत नव्हतं. पण त्यांना ते लक्षात आलं की ॲडजस्टमेंट ज्याला म्हणतात, ज्याला तुम्ही तुमच्या कॉमेंटेटिंगच्या भाषेमध्ये लास्ट मोमेंटचं जे ॲडजस्टमेंट असते ते रबर बॉलमध्ये दिसतंय. आणि अशा प्रकारे जे युवक मला ऐकत असतील त्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघण्यात, रील स्क्रोल करण्यात जास्त वेळ न घालवता तुम्ही जर मैदानावर उतरलात तर नक्कीच तुमच्यामध्ये आणखीन कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची जी एनर्जी आहे ती डेफिनेटली डेव्हलप होईल. रील्स बघण्यामध्ये तुमचं काहीच होणार नाही आहे. तुम्ही मैदानात खेळलात, तुमचं फिजिकल स्ट्रेंथ वाढेल, तुमची मैत्री वाढेल, तुमच्यातलं बॉन्डिंग वाढेल. तर ते बॉन्डिंग तुम्हाला आणखीन काहीतरी नवीन करण्याची एक हे देईल. डेफिनेटली यूट्यूबवर काही चांगल्या गोष्टी पण होतात, जसं आता हे लाईव्ह यूट्यूबवर चाललं आहे. आपल्याला येता आलं नाही तर आपण काही मॅचेस यूट्यूबवर बघू शकतो, बट दॅट इज टेम्पररी. सो यूथ शूड कम डाऊन टू दिस ग्राउंड्स. त्यांनी खेळायला पाहिजे. नॉर्थ मुंबई रॉयल लीग होते, ज्याचे प्रणेते कन्व्हिनर गोपाळ शेट्टीजी असणार आहेत, आमचे जनसेवक. आणि उत्तर मुंबईमधलेच प्लेयर खेळणार 8 टीममध्ये. प्रत्येक टीममध्ये 16 प्लेयर असणार आहेत. त्यांचं ऑक्शन होणार आहे, त्यांना ॲक्च्युअल कॅशमध्ये पैसे मिळणार आहेत. सो उत्तर मुंबईतले जेवढे प्लेयर या ठिकाणी खेळणार आहेत त्या सगळ्यांना सुवर्ण संधी आहे. गोरेगावची टीम असणार आहे, मलाडची टीम असणार आहे, बोरोली पश्चिमेची, पूर्वेची, चारकोपची, गोराईची, मडची एक टीम असणार आहे. म्हणजे ह्या टीममध्ये तिथले लोकल प्लेयर खेळणार असं नाही, पण 8 टीममध्ये उत्तर मुंबईच्या सर्व खेळाडूंना, बॉलर असतील, बॅट्समन असतील, विकेटकीपर असतील, त्या सगळ्यांना ॲक्च्युअल व्यावसायिक खेळ खेळण्याची संधी मिळणार आहे. नोव्हेंबरमध्ये ती स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये त्याचं जे सिलेक्शन आहे ते मला वाटते 15 ऑगस्टला त्याचं लॉन्चिंग होईल. आणि त्यानंतर सगळ्यांना फॉर्म भरून स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. अट एकच आहे, तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस या पिनकोडमध्ये असला पाहिजे, कारण उत्तर मुंबई हे नॉर्थ स्टार आहे आणि आमचे सध्याचे नॉर्थ स्टार पियुष गोयलजी आहेत. त्यांनी पण खेळाला आणि इतर गोष्टींना खूप प्रोत्साहन दिले. अनेक स्टेडियम बनवायचं त्यांचा विचार आहे. सो नॉर्थ मुंबई इज गोइंग टू बी द हब. पूर्वी गिरगाव, शिवाजी पार्कला क्रिकेट म्हटलं म्हणजे लोक तिकडे जायचे. आता तुम्ही काळांतराने बघाल क्रिकेट म्हणजे बोरिवली हे एक समीकरण काळांतराने आपण बनवायचा प्रयत्न करणार आहोत. मला वाटते मधल्या काळामध्ये मॅच थांबले तर आपण सगळ्यांनी मिळून त्याचा जो काय आहे तो निर्णय करूया आणि खेळ सुरू राहायला पाहिजे. आज फरदीन काझी या ठिकाणी खेळायला आलेत, केतन म्हात्रे या ठिकाणी खेळायला आलेत. गेल्या वेळेला मी त्यांचा खेळ बघत होतो, खूप जबरदस्त. मी असं ऐकलंय कृष्णा सातपुतेजी पण या ठिकाणी येणार आहेत. सगळ्यांनी चांगला खेळ बघूया, खूप खूप एन्जॉय करूया. नॉर्थ स्टार ट्रॉफीला असंच पुढे वाढवूया. धन्यवाद. तर नक्कीच नोव्हेंबर महिन्यामध्ये अजून एक व्यावसायिक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आता आपण गणेश भरे यांची अनाउन्समेंट ऐकली. आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये tenniscricket.in वर नॉर्थ स्टार चषक. थँक्यू.
अ, चला आयोजन समितीचे जे निर्देश आमच्यापर्यंत पोहोचलेत त्या निर्देशानंतर आम्ही ती सूचना देतोय, लक्षात घ्या. सादिक सादिक सर, अक्षय निर्मल, दोन्ही अंपायर विनंती आपण समोरच्या कक्षाकडे यायचे.
आज रविवार आहे आणि त्याचमुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला बाईक लावू नका. आज रविवार आहे, तिकडनं बाईक जर टो झाली तर मग युवक मंडळ, सिद्धेश्वर बॉईज तसेच जनमित्र फाउंडेशन जबाबदार असणार नाही. लक्षात घ्या, आज रविवार आहे, तुमचा पुढचा प्रवास खडतर होऊ शकतो. त्याचमुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला बाईक्स लावू नका. रहदारीला त्रास होतो. बाईक्स टो झाल्या तर मग जबाबदार आयोजक राहणार नाहीत. तर हा नो बॉल आहे आणि चला फिल्डिंग आपण सजवून घ्यायची आहे. सम्राट अजय 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आज एकूण 7 सामन्यांचं वेळापत्रक यानंतर आहे. तर फायनल डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे, ती माहिती आम्ही तुम्हाला देतोय. हा मागचा नो बॉल होता. चला ऑनफिल्ड अंपायर सुद्धा पोहोचलेले आहेत. आपण कृपया लवकरात लवकर सामना पूर्ववत करायचा आहे. सम्राट अजय 11 आणि ताई पॅकर क्षितेज 11 या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. पहिल्या डावामध्ये 64 धावा बनवल्या होत्या. टीम सम्राट अजय 11 आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये सुरुवात महेशने दमदार केली. त्यानंतर षटकाला सांभाळलं स्वप्नील मोरेने. त्यानंतर अमरसिंग आले आणि आता आपण चला कृपया आपण सम्राट अजय 11 चला कृपया आपण सामना सुरू करायचा आहे, कारण आजचा सुपर संडे आहे, स्पेशल संडे आहे. नॉस्टार चषकाच्या आजच्या दिवसामध्ये भारतातील नामवंत क्रिकेटपटू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. भांडूप स्ट्रायकर्स आणि रेड डेव्हिल्स नोईडा. चला भांडूप स्ट्रायकर्स आपण आपली लिस्ट अपडेट करायची आहे. राहुल चला आपली लिस्ट अपडेट करून आमच्या समालोचन कक्षात आणून द्यायची आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी रेड डेव्हिल्स नोईडा या संघाने निवडलेली आहे. पुढचा सामना देखील तितकाच ताकदीचा आहे, कारण भांडूप स्ट्रायकर्सचा खेळ मी पाहिला आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये भांडूप स्ट्रायकर्सची ती प्रगती सातत्याने होत आहे. विविध मैदानामध्ये त्यांचा तो साजेसा खेळ आपण पाहिलाय. आणि एका बाजूला रेड डेव्हिल्स यांनी देखील मागच्या 3 वर्षांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा, भारतातील नामांकित स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं जनमित्र फाउंडेशनचे सचिव राजेश भट यांचं शुभागमन झालेलं आहे. जनमित्र फाउंडेशन के सचिव राजेश भट साहब, आपका स्वागत है. गणेश बारे युवक मंडल के अध्यक्ष है. जनमित्र फाउंडेशन के अध्यक्ष दीपक पाटनेकर. ये मुकाबला शुरू होना चाहिए, जल्दी मैच शुरू करना चाहिए प्लीज. और जनमित्र फाउंडेशन मुकाबला शुरू होना चाहिए. देखिए इंटरनेशनल क्रिकेट में आपने देखा तो बिल्कुल हरभजन के साथ भी हुआ था, सईद अजमल के साथ हुआ था, राजेश चौहान. तो मैच कंटिन्यू करना बहुत जरूरी है. मैच की तरफ एक बार फिर रुक करें, क्योंकि मुरलीधरन जैसे खिलाड़ी जिन्होंने 700 से ज़्यादा विकेट लिए हैं, 800, हाँ बिल्कुल, ये सारे जो है ना खिलाड़ी जिन्होंने अग्नि परीक्षा में उसके बाद में वो पास हुए हैं. सुनील नारायण, बड़े बड़े नाम है. मैच शुरू करना है प्लीज. प्लीज रिक्वेस्ट है आपके लिए, मैच शुरू करना है. फिलहाल अभी तक के हालात 19 बगैर के नुकसान के. ताई पैकेज दूसरा ओवर प्रगति पर है. महेश नारायणगुड़े खेल रहे 9 पर और करण मोरे 7 पर. यह प्रारंभिक जोड़ी बीच मैदान पर अब खेल शुरू होने जा रहा है. हमारे साथ जुड़ रहे माइक्रोफोन पर मनीष पाटिल. चला 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 प्लीज. आता जशा माहितीचा आढावा आपण घेतोय, आपण वेगवेगळे उल्लेख केले, वेगवेगळ्या क्रिकेटपटूंचा उल्लेख केला की या अग्निपरीक्षेतून प्रत्येक जण पुढे गेलेला आहे. तर आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. कृपया चला आपण रुजू व्हायचंय आपापल्या फिल्डिंग स्पॉटवर, आपण रुजू व्हायचं. आणि tenniscricket.in वर आपण हायलाइट्स पाहतोय. फर्स्ट इनिंगचे हायलाइट आपण पाहतोय, ज्यामध्ये पहिल्या षटकात धावा होत्या, दुसऱ्या तिसऱ्या षटकात धावा नव्हत्या, आणि नंतर चौथ्या 5व्या षटकामध्ये तो धुमाकूळ आपण पाहिला. शेवटचं षटक पालनने हाताळलं आणि 64 धावा पूर्ण करून 65 धावांचं लक्ष ठेवलंय. जिशानच्या विरोधात तगडी फलंदाजी गौरांगची पाहायला मिळाली. हा स्लॅश होता. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला विड्थ मिळत असताना तो फायदा उचलून बॅकवर्ड पॉइंटला पाठवलं होतं गौरांगने.
त्यानंतर आखूट टप्प्याचा बॉल आणि इतर मेजबानी होती गौरांगसाठी. तो बॉल थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर धाडला ताकदीच्या जोरावर आणि हा षटकार आपण पाहतोय जिशानच्या विरोधात. ते तगडे प्रहार गौरांगच्या वतीने आपण पाहिले. लगातार 3 षटकार. हा सुद्धा हाफ ट्रॅकर होता आणि पुलचा फटका त्याचा आवडीचा फटका आहे आणि ती आवड त्यांनी स्पष्ट केली लगातार 3 षटकार खेचून. और जो ज़्यादा अपने बहुत शॉर्ट पिच गेंदबाजी की ना उसका फायदा बल्लेबाज गौरव ने उठाया जो संघर्ष करे थे. उसके बाद में संकेत का जो बल्ला बोल रहा था, इन्होंने भी पुल शॉट बहुत अच्छे खेले. तो ये जो साझेदारी थी ना बिल्कुल बहुत बढ़िया. गौरांग और संकेत ने बहुत अच्छा काम किया. ये जो कैच लिया गया था खास करके महेश नानवड़े का जो पैर है ना बॉडी लग की तरफ चला गया था, टच हो गए थे. और उसके बाद में जो कहानी बहुत इंटरेस्टिंग है. एक अच्छा टोटल है. सुंदर बल्लेबाजी संकेत करे. ये जो पैर, ये देखिए ये जो पैर ना बिल्कुल बॉडी को टच हुआ था. मैच शुरू करना है. डेड बॉल ऑलराइट. ताई पॅकर्स चतुर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून धन्यवाद. इथे हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे ताई पॅकर्स. तर तमाम कांदोलिकेच्या आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे ताई पॅकर्ससाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. डेड बॉलचा इशारा झालाय. थँक्यू सो मच पंकज पालन. थँक्यू. बघा ही खिलाडू वृत्ती तुम्हाला विशेष बनवते. खिलाडू वृत्ती खूप महत्वाची आहे. तर आता आपण चला हायलाईट थांबूया आणि रिअल टाइम मध्ये येऊया. आणि मागचा बॉल हा डेड बॉल आहे, लक्षात घ्या. मागचा बॉल डेड बॉल आहे. तर आता धावसंख्येकडे आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूया. धावसंख्या 18 झालेली आहे. 18 धावा. चला 18 पासून आता आपण पुढचा डाव सुरू करतोय. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 18. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ ताई पॅकर श्रीतेज 11. चला लेट्स स्टार्ट. आफ्टर अ लॉंग पॉज अमर सिंग ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. त्या बॉलला खेळलाय मिड विकेट सीमारेषा पार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. करण मोरे इसीलिए जाने जाते बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. अगर फुल टॉस खेलते वो तो कहाँ छोड़ने वाले. ये शॉट देखिए फुल टॉस पर करण मोरे बॉस बने हैं और ये खिलाड़ी कासम खास है. बेहतरीन बल्लेबाज क्योंकि के साथ प्रेशर रिलीज करते हुए मैग्निफिसेंट बैटिंग बाय करण मोरे. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पोहोचते 22 या आकड्यावर. आणि जी भागीदारी आपण नेहमीच उल्लेख करतो की भागीदारी कुठल्याही फॉर्मॅटसाठी महत्वाची आहे आणि क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी महेश नानगुडे आणि करण मोरे या 2 फलंदाजाच्या दरम्यान आपण पाहतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने सर्वात महत्वाची बाब जी गरज आहे ती गरज भागवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. फुल लेन बॉल होता. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. बॉल हवेत राहिलाय. पोचतोय डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक करतायत पाठलाग. तोपर्यंत 2चा कॉल पाहूया. कॉल पूर्ण केला जाईल का. डिरेक्ट हिट होता राहिला. डिरेक्ट हिट झाला असता तर मग कदाचित परतावं लागलं असतं करणला. करण हा चपळ आहे पण तितकाच चांगला थ्रो स्ट्रायकर सेंडला. और साईनाथ इस क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं. इस क्रिकेट के ग्राउंड को अच्छी तरह से जानते हैं. बहुत बढ़िया फील्डिंग, टॉप क्लास फील्डिंग साईनाथ द्वारा. ती जिद्द आहे सम्राट अजय 11च्या क्षेत्ररक्षकांची की आम्ही धावा वाचवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि तोच उद्देश आता सम्राट अजय 11च्या खेळाडूंचा दिसतोय. धावसंख्या 24. लेन बॉल होता आणि त्या लेन बॉलला सरळ बॅटने उडवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. बस काय भावा. जमा केल्यात 6 धावा. षटकार. ब्यूटीफुल बैटिंग बाय करण मोरे. ये शॉट देखे ज्यादा आगे गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले. फ्रंट फुट पर बल्ले के बीचों बीच खेल दिया. दर्शनीय स्ट्रोक करण मोरे का. करण मोरे वारे वारे आपके वारे नारे. अगर इस बल्लेबाज की अगर बात करें तो तकनीक बहुत अच्छी है, तो तकलीफ दे सकते हैं और एक अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. धावसंख्या बघता बघता 30 वर पोहोचलेली आहे. अजून एक फटका. प्रशांत आदवडे सर नेहमीच म्हणतात छोटा तीर वार करे गंभीर. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 36. छोटा पैक बड़ा धमाका. करण मोरे बीच मैदान पर अपना जलवा दिखा रहे हैं और बैक टू बैक 2 छक्के जड़ चुके हैं. ये देखिए इनकी जो कहानी बिल्कुल बहुत बढ़िया. फ्रंट फुट पर खेल रहे हैं. बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया. हिट पोजीशन बहुत अच्छी है. गेंद तारामंडल ने और बल्लेबाज ने की अपनी मनीषा पूरी. अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी. गगन 24 सिक्सर. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकांचा मी आढावा घेणार होतो. जी चर्चा आपण करणार होतो की पहिल्या 2 षटकांवर खूप काही अवलंबून आहे आणि पहिल्या 2 षटकातच जवळपास निम्मा पल्ला गाठलेला आहे ताई पॅकर्स श्रीतेज 11ने.
और ये करण मुरे के शॉट आप देखें, बहुत बेहतरीन पारी कर रहे हैं अपने टीम के लिए। तकनीक बहुत अच्छी है। एक बार फिर गेंद बल्ले को लगी तो उसके बाद में भागने की जरूरत नहीं है, आंखों में एक बार वो आत्मविश्वास दिखाई दे रहा है। और पहले 2 ओवर की जो कहानी है जिसमें बल्लेबाजी बहुत उम्दा रही, पहले 2 ओवर में तुलना के तो 11 रन बनाए थे अपोनेंट टीम ने और आपने बनाए 36 के पार आपने रन बनाए, तो स्टार्ट अच्छा हुआ है ताई पैकर्स टीम के लिए। अजूनही काहीच संपलेलं नाहीये सम्राट अजय इलेव्हन या संघासाठी, कारण अजूनही 18 चेंडू 30 धाबा त्यांना रोखायच्या आहेत. बनवायच्या ताई पॅकर्स क्षितिज इलेव्हनला 30, रोखायच्या सम्राट अजय इलेव्हनला 30. पाहूया रोखल्या जातील की बनवल्या जातील. मनीष विकेट, अगर विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका आपको जरूर मिलेगा, अवसर आपको जरूर मिलेगा। और अभी ये दोनों बल्लेबाज जो है ना सरदर्द का कारण बने हुए। साई आए हैं जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग की है, कि मैनेजमेंट में बहुत अच्छा काम किया, बीच मैदान पर जाके इस दोनों बल्लेबाज को थोड़ा परेशान करना है और विकेट प्राप्त करने के लिए गेंदबाज आए हैं साई नाथ मैदान के अंदर। एक षटक पुरेसं असतं या सामन्यामध्ये परत येण्यासाठी, आणि पाहूया ते षटक साईचं पाहायला मिळते का सम्राट अजय इलेव्हन या संघासाठी. पहिल्या षटकाचा आपण आढावा घेतला तर पहिल्या षटकात ताई पेकरचा स्कोर होता 11 आणि 2 षटकांत झाल्या 36. त्याच मी आता महेश नानगुडेला जो पॉज मिळाला होता, जो ब्रेक मिळाला होता, जो आराम मिळाला होता, पाहूया त्या आरामाचा फायदा तो उचलतोय. ऑन साइडला दिली दिशा, बदलली गोलंदाजाची दशा, बॉल सीमारेषा पार. या षटकाची सुरुवात दमदार षटकार. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती पहा महेश नानगुडेचा आत्मविश्वास. फुलटॉच चेंडू आहे आणि फुलटॉच चेंडूवरती टायमिंग अप्रतिम आहे, थोडीशी बॉडी बेंड केली आणि अप्रतिमरित्या नेत्रदीपक फटका खेळलाय. डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग, आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका जाताना पाहिलाय. शानदार बॅटिंग महेश नानगुडे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाकडून आपण महेशला खेळताना पाहिलं. कित्येक वेळा आपण एनबी असेफच्या वतीने देखील खेळताना पाहिलं. एनबी अवॉर्ड टीम मध्ये सुद्धा महेश नानगुडे खेळलाय आणि आता मला असं वाटते मागणी वाढली. तुमचा खेळ जर चांगला झाला तर तुमची मागणी वाढते आणि मागणी आहे या सीझन मध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये महेश नानगुडेची. प्रहारच्या टीम करता देखील त्याने नेतृत्व केलेलं आहे. नजीबुल्ला ट्रॉफीची जी आपण 38 धावा त्या ठिकाणी त्याने ठोकल्या होत्या. शानदार बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स महेश. आपण साईनाथ माघार घेणार नाहीये, पाहूया संघाला आधार देण्यासाठी माघार घेऊन चालत नाही. साईचा तोच अप्रोच आहे. याच मैदानावर खेळत असताना या मैदानात जे काय पाहिजे ते द्यावं लागेल आणि तेच देत असताना साईचा खेळ पाहतोय. पहिला बॉल जरी षटकार आलाय पण त्यानंतर पुढचा बॉल डॉट येतोय आणि साईनाथ आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 42. पुढचा बॉल साईचा. ओ बोल्ड. That's what I need. That's what team need. That's what team सम्राट अजय 11 need. बोल्ड फलंदाज बाद. महेश बॅक टू डगआउट. नाथांचा नाथ साईनाथ, आणि ज्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केला होता, चर्चा केली होती, जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल विकेटची आवश्यकता, आणि तेच साईनाथने केलं. ऑफ टर्मच्या थोडा बाहेर चेंडू ठेवला, आखून टप्प्याचा होता पण ऑफ टर्मच्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा हट्टाच होता महेश नानगुडेचा, तो त्याच्या अंगलट आला आणि इथे फलंदाज महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हलियन. साईनाथला मिळाली महत्वाची विकेट. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. मला जे हवंय ते मी मिळवीन. प्लेड ऑन झालाय महेश नानगुडे आणि हा विकेट महत्वाचा होता. साईला जे पाहिजे होतं साईने मिळवलेलं आहे. पहिला बॉल जरी साईचा नव्हता पण त्यानंतर बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने टर्न झाला, बॅटची रुबी कट घेऊन बॉल स्टंपवर आदळला आणि हा प्लेड ऑनचा विकेट मिळालेला आहे साईनाथला. पाहूया हा बाउन्स बॅक असेल का, हा उलटवार असेल का, हा पलटवार असेल का, सामन्यामध्ये परत येईल सम्राट अजय 11. आता बॅट्स पण झालाय प्लेड ऑन, मॅच पण तेव्हा ऑन, टीव्ही पण तेव्हा ऑन. महत्वाचा सामना. धावसंख्या 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. जिंकण्याकरता 65 धावांचं आव्हान, 15 चेंडू आणि 23 असं समीकरण आहे. पण एका विकेटनं सामन्याचं चित्र बदलणार का, सामन्याचा रंग बदलणार का, पलटवार होणार का, आणखी एक शिकार घेणार का साईनाथ, ते महत्वाचं आहे. समोर कोण आहे, समोर कोण आहे. वासिक शेख आलाय. हा सुद्धा पुण्याचा खेळाडू ज्यांनी नेहमीच स्ट्रायकर ही भूमिका घेतलेली आहे, पण आज संघ बांधणी थोडीशी वेगळी झाली. करण मोरे स्ट्रायकिंग पोझिशनला पाहायला मिळाले होते पण आता वासिक आलेत. पाहूया या सिच्युएशनला वासिक तसाच खेळ देताना पाहायला मिळतोय का. अजून एक आत्मविश्वासाचा फलंदाज ज्यांना म्हटलं जातं वासिक शेख, आणि ज्याची चर्चा सातत्याने होते, आयकॉन म्हणून देखील कित्येक वेळा वासिक शेख खेळलेत, पण साईनाथ या मैदानाचा मी राजा आहे ते दाखवून देतात. पहिले 3 बॉल संपले त्या षटकातले. पुढचा बॉल साईचा. शफल झाले, बॉल लेग स्टंपच्या बाहेरून मागे गेला, थ्रो स्ट्रायकर्स एंडला झाला, तोपर्यंत 2 धावांचा बोनस मिळाला. 2 धावा वाढतात आणि धावसंख्या पोहोचते 44. 44 रन्स ऑन बोर्ड.
42 रनों की साझेदारी तोड़ने का काम साईनाथ ने किया, लेकिन निरंतरता चाहिए। सटीक रन के साथ, अनुशासन के साथ गेंदबाजी करेंगे तब जाकर बात बनेगी और एक बार फिर आपको कमबॅक करने का मौका मिल सकता है। कमबॅक तर झालंच पाहिजे, पण आता चुकांची वाढ झाली तर मग तो कमबॅक होणार नाही। आता हा बॉल अडवायला हवा होता, एक एक धाव वाचवायची आहे। विकेट किपिंग खूप महत्वाची आहे। मान्य करतो की बॉल वेगानं तुमच्यापर्यंत पोहोचतोय, पण आता एक्सक्यूज देऊन चालणार नाही। सामना जिंकायचा आहे तर मग तुमचा इंटेंट क्लिअर पाहिजे की मला काय करायचंय, मला माझ्या संघासाठी काय द्यायचंय, ती भावना तुमची असली पाहिजे। साईनाथ पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर एंडला करण हो, यावेळेस सर्व बॅटचा वापर केला। ऑन ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट, दाखवलाय दम, मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम। करण मोरे बैक इन एक्शन। बहुत जबरदस्त पारी के लिए अपने टीम के लिए करण मोरे 31 पर पहुंच चुके हैं। टीम के 50 रन और ये शॉट देखे, अगर आपको ऊपर टॉप पर जाना है तो नॉन स्टॉप अच्छा प्रदर्शन करना, निरंतरता के साथ अच्छा खेल करना बहुत जरूरी है। वही कहानी को अंजाम दे रहे हैं करण मोरे। 50 झाले, 16 बाकी, 15 बाकी। गती परिवर्तन साईची खासियत आहे, जसं आपण काल फ्रूट सलाड बॉलिंगचा उल्लेख केला होता, ते ती गरज आहे आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये। कारण फलंदाजाने तुम्हाला जर ओळखलं तर मग तुमची तो हाईगाई करणार नाही, तुमच्याकडे ते परिवर्तन असायला पाहिजे, तुमच्याकडे फ्रूट सलाड बॉलिंग असायला पाहिजे। शेवटचा एक बॉल बाकी, धावसंख्या 50 आहे, जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 13 चेंडू 15। माघार घेऊन चालणार नाही, तुमचा आत्मविश्वास कमी करून चालणार नाही। टीम गेम आहे, टीम परफॉर्मन्स आहे, तो परफॉर्मन्स द्यावा लागेल। जर तुमची जाहिरात झाली तर तुमच्या नावाची चर्चा होते, तुमचं कौतुक होते। पाहूया ती चर्चा सम्राट अजय 11 ची होते का। 13 चेंडू 15 ची गरज। या मॅचचा जर विचार केला तर अप्रतिम खेळ, शेवटचा चेंडू अतिशय महत्वाचा है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष। एक तरफ सेट बल्लेबाज करण मोरे है, तो साईनाथ की ये गेंद बिल्कुल बहुत इंपॉर्टेंट है, इसकी कीमत बहुत ज्यादा है और यहाँ पूरे चतुराई के साथ वो गेंदबाजी जरूर कर रहे हैं, लेकिन फिनिश अच्छा करना बहुत जरूरी है। या आखिरी गेंद फिनिश करना चाहेंगे बल्लेबाज भी अच्छी तरह से और उसी तरह से बेहतरीन अंदाज में साईनाथ भी बाबा इस गेंद को फिनिश करना चाहेंगे। लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर, पुन्हा एकदा साई तयार पंचाच्या उजवीकडून। यावेळेस फुल इन बॉल होता, बॅट स्विंग चांगला आहे, बॅकलीचा वापर खूप चांगला करत असताना फ्रंट प्रेस लॉंग ऑनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते। षटक चांगलं संपलंय, जरी सुरुवात या षटकाची षटकाराने झाली होती पण त्यानंतर स्वतःला सावरलेलं आहे साईने। 12 चेंडू 14 ची गरज, 3 षटकाचा खेळ संपलाय। ताई पॅकर श्रीतेज 11 51 धावा 1 गडी बाद। कल आपने देखा था 85 रनों का पीछा किया गया था, 12 गेंदों में 14 रनों की जरूरत है। एक विकेट आपने प्राप्त किया, एक शिकार आपने किया, लेकिन उसके बाद में बात नहीं बनेगी। विकेट आपको गुच्छे में लेने पड़ेंगे, तब जाकर ताई पैकर बैकफुट पर जाएगा। इस वक्त अगर देखें तो सिंध 11 का टीम का जो पलड़ा है ना, बिल्कुल भारी लग रहा है। पण आता हे षटक महत्वाचं आहे। खरं तर जसं आपण उल्लेख केला की आता स्ट्रॉंग पोझिशनला ताई पैकर क्षितिज 11 आहे, पण आता हे षटक जर सम्राट अजय 11 संघाच्या बाजूने गेलं तर प्रेक्षकांना जे हवंय ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। आजच्या सकाळची पहिली मॅच रफ अँड टफ होईल असा विश्वास आमच्या सर्व प्रेक्षकांना आहे। tenniscricket.in वर तमाम प्रेक्षक जे जुडलेले सर्वांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि हे महत्त्वाचं षटक, शेवटच्या षटकापेक्षा हे षटक खूप महत्त्वाचं आहे सम्राट अजय 11 संघासाठी आणि ते हाताळण्यासाठी स्वप्नील मोरे सेकंड स्पेल मध्ये येत आहेत। पहिलं स्पेल त्यांनी हाताळलं होतं, एका षटकाचं 11 धावा खर्च केले होते। आता सेकंड स्पेल मध्ये आला स्ट्रायकर एंडला करण मोरे, 12 चेंडू 14 ची गरज। ताई पॅकर क्षितिज 11 चौथ्या षटकाचा पहिला बॉल। शॉट ऑफ लेंथ, अनावश्यक गोष्टी टाळायच्या असतात, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार 6 धावा। गजब की बल्लेबाजी करण मोरे द्वारा, इतनी छोटी गेंदबाजी आप करेंगे तो करण मोरे आपको नहीं छोड़े। आप टक्कर गेंद थे, उसके ऊपर प्रहार किया, गेंद को शॉर्ट अप पुल किया गया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। प्रेशर रिलीज करने वाला एक बहुत ही बड़ा स्ट्रोक करण मोरे ने खेल दिया है। प्रेशर पूर्ण रिलीज झालाय, थोडं सोपं झालंय ताई पॅकर क्षितिज 11 साठी स्वप्नील मोरे। हाफ ट्रॅकर आहे, समोर असू दे कोणताही गोलंदाज, माझा फक्त आक्रमक अंदाज। लगातार दुसरा षटकार फलंदाज करण मोरेच्या बॅट मधून। क्या पारी है, क्या जबरदस्त बल्लेबाजी करे करण मोरे। इस सिक्सर के साथ बिल्कुल 44 पर पहुंच चुके, 44 पर। अगर यहां से एक बड़ा स्ट्रोक खेलते छक्के के साथ फिनिश करते हैं तो अर्धशतक जड़ने का कारनामा आप कर सकते हैं। लाजवाब बैटिंग। जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे, अर्धशतकासाठी 6 धावांची गरज आहे करणला। पुढचा बॉल
फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केले, धाव घ्यायची की नाही घ्यायची, पण या ठिकाणी बॉल सीमारेषा पार, नाबाद 48 धावा. करण मोरेचा सामना जिंकलाय. ताई पॅकर क्षितिज 11 अभिनंदन. हार्डलक टीम सम्राट अजय 11. अतिशय महत्त्वाचा सामना आपण मैदानावरती पाहिलेला आहे. अमर परुळेकर ताई पॅकर्स संघाचे जे पॅकर्स आहेत ते देखील खुश असतील. क्षितिज 11 टीम पूर्णपणे खुश आहे. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू अर्थात जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये. करण मोरे या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतो आहे, ज्यानं या मॅच मध्ये 48 धावा ठोकल्या आहेत आणि